भागवत पुराणानुसार महिलांना मासिक पाळी का येते याबद्दल पौराणिक कथा आहे. पुराणानुसार देवांचे गुरु असलेले बृहस्पती एकदा देवांचे राजा इंद्रावर खूप रागावले. यावेळी राक्षसांनी देवलोकावर हल्ला केला आणि इंद्राला इंद्रलोक सोडावे लागले. तेव्हा इंद्राने ब्रह्माजींजवळ जाऊन त्यांची मदत मागितली. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, इंद्रदेव, तू ब्रह्मज्ञानी माणसाची सेवा कर. अशा स्थितीत तुझे दुःख दूर होईल. मग इंद्र एका ब्रह्मज्ञानी व्यक्तीची सेवा करू लागला. पण त्या ब्रह्मज्ञानीची आई राक्षसी आहे हे त्याला माहीत नव्हते. त्या ब्रह्मज्ञानीच्या आईला राक्षसांबद्दल विशेष आसक्ती होती. अशा स्थितीत भगवान इंद्राने देवांना अर्पण केलेले सर्व हवन साहित्य ब्रह्मज्ञानीच्या आईने राक्षसांना अर्पण केले. त्यामुळे इंद्राची सेवा विस्कळीत झाली. ही गोष्ट इंद्राला कळाल्यावर तो खूप रागावला. त्याने त्या ब्रह्मज्ञानीचा खून केला. हत्येपूर्वी इंद्राने ब्रह्मज्ञानीला आपला गुरु मानले होते आणि गुरुला मारणे हे घोर पाप आहे. या कारणास्तव त्यांच्यावर ब्रह्महत्येचे पाप लागले. हे पाप भयंकर राक्षसाच्या रूपाने त्यांच्या मागे लागले. कसा तरी इंद्राने स्वतःला एका फुलात लपवून ठेवले आणि अनेक वर्ष त्या फुलामध्ये त्यांनी भगवान विष्णूची तपश्चर्या केली. भगवान विष्णू त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्महत्येच्या गुन्ह्यापासून इंद्राला वाचवले. या पापातून मुक्ती कशी मिळावी असा सल्ला त्यांनी दिला. सूचनेनुसार इंद्राने वृक्ष, पाणी, जमीन आणि स्त्रीला त्यांच्या पापाचा थोडासा भाग वाटून घेण्यास पटवले. इंद्राचे म्हणणे ऐकून त्यांनी होकार दिला. इंद्राने त्या प्रत्येकाला वरदान देण्याचे सांगितले. सर्वप्रथम झाडाने ब्रह्महत्याचे 1/4 पाप घेतले. त्या बदल्यात इंद्राने झाडाला स्वतःहून जिवंत होण्याचे वरदान दिले. यानंतर पाण्याने 1/4 वाटा घेतला आणि इंद्राने पाण्याला वरदान दिले की त्यात इतर गोष्टी शुद्ध करण्याची शक्ती असेल. तिसऱ्या टप्प्यात भूमीने ब्रह्महत्येचा दोष इंद्राकडून घेतला. त्या बदल्यात इंद्राने भूमीला वरदान दिले की भूमीला येणाऱ्या कोणत्याही दुखापतीचा तिच्यावर परिणाम होणार नाही आणि ती पुन्हा बरी होईल. शेवटी फक्त स्त्री उरली. इंद्राने ब्रह्महत्येचा मारल्याचा दोष स्त्रीने घेतला. इंद्रदेवाचे हे पाप स्त्रीने आपल्या मस्तकी घेतल्याने दर महिन्याला स्त्रियांना मासिक पाळी येते. परंतु त्या बदल्यातच इंद्रदेवाने स्त्रियांना वरदान दिले की पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त कामाचा आनंद स्त्रियांना घेता येईल. अशा प्रकारे महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. या काळात स्त्रिया देवांची पूजा करत नाहीत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.